स्टार्ट. परिच्छेद. देशातील किरकोळ महागाईचा 7 महिन्यांचा नीचांकी पातळीवर आलेला दर आणि चालू आर्थिक वर्षासाठी रिझर्व्ह बँकेने महागाई नियंत्रणात राहण्याचा वर्तवलेला अंदाज दिलासा देणारा आहे. मे 2022 मध्ये घाऊक महागाईचा दर 15% पोहोचला होता. प्रामुख्याने खनिज तेल, कच्चे पेट्रोल व नैसर्गिक वायू, मूलभूत धातू, रसायने व अन्न उत्पादनांच्या किमतीत वाढ झाली होती. तसेच भाजीपाला, गहू, फळे आणि बटाट्याच्या किमतीत लक्षणीय भर पडली होती. मे 2022 मध्ये खाद्यपदार्थांचा महागाई दर 12% होता. त्याच महिन्यात गव्हाच्या दरात 10%, अंडी, मांस आणि मासळीच्या भावात 7%, तर भाजीपाल्याच्या किमतीत 56% वाढ झाली होती. आज नेमकी त्याच्या उलट परिस्थिती आहे. भारताचा विकास दर 2025-26 मध्ये 6.5% राहील असा अंदाज वर्तवला आहे. केंद्र सरकारकडून भांडवली खर्चात झालेली वृद्धी, वैयक्तिक प्राप्तिकरातील सवलत आणि रिझर्व्ह बँकेकडून करण्यात आलेल्या व्याजदर कपातीतून मंदावलेल्या ग्राहक मागणीत वाढ होईल असा अंदाज आहे. नव्या आशादायक वातावरणामुळे 2024च्या मध्याला तात्पुरत्या मंदीनंतर भारताची प्रगती पुन्हा वेगवान गतीने होण्याची आनंदवार्ता आहे. त्यामुळे सध्याच्या नकारात्मक परिस्थितीतून नक्कीच दिलासा मिळेल. देशातील निर्मिती क्षेत्राची कामगिरी आणि उत्पादन वृद्धीचे मोजमाप म्हणजेच औद्योगिक उत्पादन निर्देशांकाद्वारे केले जाते. जानेवारी 2025 मध्ये या निर्देशांकाने 5% पुढे मजल मारली. जानेवारी 2024 मध्ये तो फक्त 4.2% होता, तर डिसेंबरमधील वाढ 3.2% इतकीच होती. याचा अर्थ कारखानदारी क्षेत्र झेपावत असून केंद्रीय अर्थसंकल्पातील अनेक उपाययोजनांमुळे हा दर आणखी वाढण्याची अपेक्षा आहे. केंद्र सरकारच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे देशातील नोंदणीकृत नवीन उद्योग उपक्रमांची संख्याही आता 1,61,000वर पोहोचली आहे. उद्योजकतेला प्रोत्साहन देण्याच्या धोरणामुळे महाराष्ट्रात सर्वाधिक म्हणजे 28,511 स्टार्टअप उपक्रम स्थापन झाले. भारतासोबत अमेरिकेने कराबाबत पंगा घेतलेला आहेच. जागतिक व्यापाराभोवतीची सततची अनिश्चितता, मंदीची भीती आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्षांच्या धक्का तंत्रामुळे जगातील शेअर बाजार कोसळले. केवळ खनिज तेलाच्या किमतीसह डॉलर निर्देशांकात घट आणि देशांतर्गत उत्पन्नात वाढ होण्याची अपेक्षा यामुळे ही अस्थिरता काहीशी घटलेली आहे. ट्रम्प यांनी टोकाची आर्थिक धोरणे राबवणे थांबवले तर भारतीय अर्थव्यवस्था आणखी गती घेईल यात शंका नाही. स्टॉप. संदीप. नीचांकी पातळीवर आलेला